नमस्कार मित्रांनो, महानगरपालिकेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांना 26 मार्च 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। जर तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची भरती आरोग्य विभागात केली जाणार आहे। यामध्ये वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस, मायक्रोबायोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, जीएनएम आणि एएनएम सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। मित्रांनो, एएनएम आणि जीएनएम म्हणजे स्टाफ नर्स या पदांसाठी तुमचं वय 38 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। राखीव प्रवर्गातील लोकांसाठी विशेष सूट या ठिकाणी देण्यात येणार आहे। मित्रांनो, एएनएम या पदासाठी 10वी आणि एएनएमचा कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 18,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। तर स्टाफ नर्स या पदासाठी तुमची 12वी सायन्स आणि जीएनएमचा कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 20,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। मित्रांनो, या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। त्यासाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे। व्यवस्थित फिलअप करून त्या अर्जासोबत तुम्हाला या ठिकाणी विचारलेले सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती जाऊन तुम्हाला ते वेळेमध्ये सादर करायचे आहे। तुम्ही समक्ष जाऊन किंवा पोस्टाने देखील हे अर्ज तुमचे सादर करू शकणार आहे। पुढचे जे पद आहे मायक्रोबायोलॉजिस्ट, या पदासाठी एमबीबीएस आणि दिलेल्या विषयातनं तुमची एमडी पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी देखील 38 वर्षापर्यंत उमेदवार ऍप्लिकेशन करू शकणार आहे। 75,000 प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी या पदासाठी देखील 38 वर्षापर्यंत उमेदवार ऍप्लिकेशन करू शकणार आहे, ज्यासाठी तुमचं एमबीबीएस आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं नोंदणी असणे आवश्यक असणार आहे। 60,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत। मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरले जाणारे एमबीबीएस आणि मायक्रोबायोलॉजिस्ट या पदांसाठी तुमची निवड जी आहे ती थेट मुलाखतीद्वारे या ठिकाणी करण्यात येणार आहे। मात्र उरलेले जे 2 पद आहे म्हणजे एएनएम आणि जीएनएम या पदाकरता कोणत्याही प्रकारची मुलाखत होणार नाही। या पदांकरता निवड जी आहे ती गुणांकन पद्धतीनुसार केली जाणार आहे। आता गुणांकन पद्धत काय असते हे आपण पुढे बघणारच आहोत। मित्रांनो, यामध्ये कंत्राटी स्वरूपाची ही नेमणूक असणार आहे। सर्व पदांसाठी 29 जून 2025 या कालावधीकरता तुमची ही नेमणूक करण्यात येणार आहे। मात्र तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, समाधानकारक असेल तर हे जे कालावधी आहे हा एक्सटेंड देखील केला जाऊ शकतो। 26 मार्च 2025 ही तुमची ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। अर्जाचा नमुना तुमच्या माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे। अर्जासोबत तुम्हाला सर्व शैक्षणिक व इतर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती जोडणं आवश्यक असणार आहे। अर्जावरती तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो लावून त्यावरती सही देखील करणं आवश्यक असणार आहे। त्याची देखील डिटेल या ठिकाणी बघू शकता। जर उमेदवार चंद्रपूर जिल्ह्यातील या ठिकाणी असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी या पदासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये अर्जाची छाननी करून एकाच 3 किंवा एकाच 5 या प्रमाणात मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे। मात्र जे उरलेले जीएनएम आणि एएनएम हे जे 2 पद आहे या पदांसाठी गुणांकन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे। त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस आणि मायक्रोबायोलॉजिस्ट या पदांसाठी मित्रांनो इंटरव्ह्यू तुमचा 50 मार्क्सचा असणार आहे। कशा पद्धतीने ते मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे त्याची देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। उरलेले एएनएम आणि जीएनएम या 2 पदाकरता गुणांकन पद्धत देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये अंतिम वर्षाला उमेदवारांना मिळालेल्या मार्काच्या आधारे 50 गुण देण्यात येणार आहे। त्या व्यतिरिक्त ज्या पदासाठी उमेदवार अप्लाय करतात त्या पदापेक्षा उच्च शैक्षणिक अर्थ उमेदवारांकडे असेल त्यासाठी 20 गुण आणि अनुभवासाठी 30 गुण असे एकूण 100 गुणांपैकी तुमची गुणांकन यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता 18 ते 38 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। मात्र मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्षापर्यंत विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना देखील 65 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात येणार आहे। मात्र 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणं बंधनकारक असणार आहे। उमेदवार जो आहे हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आवेदन करणारे जे उमेदवार आहेत त्यांना संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्याचं
प्रमाणपत्र सादर करणं देखील आवश्यक असणार आहे. मित्रांनो, अर्जासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे. त्याचा देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे. आता पहिले जे 2 पद आहे, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि मायक्रोबायोलॉजिस्ट, या पदांसाठी महिन्याच्या प्रत्येक 3ऱ्या बुधवारी मान्य स्थायी समिती सभागृह, 2रा माळा, चंद्रपूर शहर नगरपालिका, गांधी चौक, चंद्रपूर येथे मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसेच मित्रांनो, याबाबतचे संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी आरोग्य विभाग 3रा माळा, महानगरपालिका चंद्रपूर या ठिकाणी 4 एप्रिल 2025 रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला तुमचा अर्जासोबत विचारलेले सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित एका इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करायचे आहे आणि 26 मार्च 2025 पर्यंत महानगरपालिका चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभागात सर्व दाखल्यांसहित तुम्हाला जमा करायचे आहे. मित्रांनो, टपालद्वारे किंवा कुरिअरद्वारे देखील तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहे. तसेच समक्ष जाऊन देखील तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहे. मात्र वेळेमध्ये तुम्हाला तुमचे अर्ज सादर करणं आवश्यक असणार आहे. अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर्वप्रथम तुमचा फोटोग्राफ तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक माहिती या ठिकाणी भरायची आहे. काही अनुभव असेल तर अनुभवाची माहिती जोडून तुम्हाला या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडणं देखील आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, 26 मार्च 2025 तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे. अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.